हरि प्राप्ते शिवो
हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, धरावे संतासे ते पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, संता विना प्राप्ति नाही, संता विना प्राप्ति नाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, पूर्ण करीती मनोरथ, तेने साधते साधने, तुटती भवाची बंधने. महायोग पीठे तटे भीमरक्तम, वरम कुंडलिकाय धातु मुनिंदे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड श्रावण महिना हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील माझ्याकडे 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा मजसारख्या पामराकडे आली याचे मी भाग्य समजते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल
हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. ज्याला भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे तर संतांचं पाय धरलं पाहिजे. संतांचं पाय धरल्याच्या नंतर त्याने साधती साधने तुटती भावाची बंधने. त्यांच्यामुळे साधनं साधली जातील आणि जन्म मरणाचं हे बंधन सुटून जाईल. यामध्ये दोन फायदे, एक म्हणजे हरीची प्राप्ती आणि दोन म्हणजे जन्म मरणाची निवृत्ती. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. कारण सर्व शास्त्र आणि वेद सुद्धा ग्वाही देऊन सांगतात. काय सांगतात तर देवाची म्हणजे हरीची प्राप्ती होण्यासाठी संतांशिवाय दुसरं साधन नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आणि संत काय करतात जे आपलं मनोरथ आहे म्हणजे काय तर मी स्वरूपापर्यंत पोहोचावं, मला देवाची प्राप्ती व्हावी, मला भगवंताची प्राप्ती व्हावी, हे जे स्वरूप आहे हे जे मनोरथ आहे तर हे संत पूर्ण करतात. म्हणून म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तर एकनाथ महाराज काय सांगतायत तर हरीची प्राप्ती करून घ्या. काय हरीची प्राप्ती करून घ्या. पण पहिला प्रश्न असा निर्माण होतोय हरी म्हणजे कोण, बरोबर की नाही. पहिला प्रश्न काय निर्माण होतो की हरी म्हणजे कोण. अहो कोण तो हरी. आपण सहज बोलून जातो. काय बोलून जातो रामकृष्ण हरी. काय रामकृष्ण हरी असं बोलून गेल्याच्या नंतर मला सांगा राम कोण आहे. राम कोण आहे आजी. राम कौशल्याचा मुलगा, दशरथाचा मुलगा, सीतेचा नवरा, लक्ष्मणाचा भाऊ. ही ओळख कुणाची झाली तर रामाची ओळख झाली. रामाचीच ना. ही ओळख कुणाची झाली रामाची ओळख झाली. आता 2 नंबर कृष्ण आहे. आता कृष्ण कोण आहे. कृष्ण हा देवकीचा मुलगा, बरोबर, वसुदेवाचा मुलगा, कंसाचा भाचा. ही ओळख कुणाची कृष्णाची. म्हणा की कृष्णाची. ही ओळख कुणाची कृष्णाची. आणि जो हरी आहे तो कोण आहे बाबा. हरी आहे का कुणाचा भाऊ, मामा, चुलता, आई, वडील आहे का कोणी हरी नाही. तर हरीचा पत्ता माऊलींनी हरिपाठामध्ये दुसऱ्या हरिपाठामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अभंगात सांगितलंय एक हरी आत्मा जीव शिव समवाया तू दुर्गम न घाली म्हणून. तो हरी आपल्यामध्ये आहे. आणि त्याच्या आधी अजून एक प्रमाण होऊन गेलं बघा. त्याच्या आधी असं म्हणायचं होतं चहुवेदी जान शाही शास्त्री कारण 18 हरी स्वीकारते. कारण ज्याला 6 शास्त्र 18 पुराण ज्याला गातात, 4 वेद सुद्धा गातात त्याला म्हणतात हरी. आणि तो हरी आहे कुठं तर सर्वांच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अभंगामध्ये तिसऱ्या चरणामध्ये सांगितले एक हरी आत्मा जीव शिव सम वाया दुर्गमन घाली मन. कारण की तो हरी फक्त आपल्या हृदयामध्ये आहे. आणि हृदयामध्ये असल्याच्या नंतर फक्त माऊली ज्ञानेश्वर महाराज नाही सांगतात हो तर जनाबाई सुद्धा सांगतात देवा हे देवा हे देवा हे देवा
देव आपल्या हृदयामध्ये आहे. आणि फक्त जनाबाई नाही सांगत आहो, सर्व साधू संत सुद्धा सांगतात देव हा आतमध्येच आहे, आपल्या हृदयातच आहे. एक कविकार सुद्धा फार सुंदर सांगतात. आपण शाळेत जायचो की नाही, लहानपणी शाळेत जायचो ना, शाळेत पण आपल्याला एक प्रार्थना असायची का नाही? शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा होती का नाही आपल्याला ही कविता, ही प्रार्थना होती का नाही शाळेत? त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा कविकाराने सांगितलं की नाही देव आपल्या हृदयातच आहे. आणि त्या देवाला भेटण्यासाठी, त्या हरीची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला मार्ग सांगणार कोणतरी पाहिजे, बरोबर की नाही? पण मार्ग सांगणारा एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे सद्गुरू. कोण? सद्गुरू. आणि सद्गुरूशिवाय आपल्याला मार्ग भेटू शकत नाही देवापर्यंत जाण्याचा. मग काय करावं लागेल? आधी सद्गुरू करावे लागते, तसे नाही मिळू शकत आपल्याला. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोया. धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी आधी. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोया. काय? तर सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आधी आपल्याला सद्गुरूंचे पाय धरावे लागतील, त्यावेळेस आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. आपण काय केलं पाहिजे? सद्गुरूंचे पाय धरले पाहिजे आणि ते म्हणतील ना तसं करायचं. पण त्याच्या आधी सद्गुरू पण तसे असले पाहिजे, बरोबर की नाही? शास्त्रामध्ये त्यांचे 3 लक्षणे सांगितले, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. असे सद्गुरू असले ना मग आपण सद्गुरू करायचे. पण केल्याच्या नंतर त्यांना 3 गोष्टी समर्पण करायच्या. काय? पहिली गोष्ट म्हणजे विश्वास, संबंध आणि समर्पण. ह्या 3 गोष्टी त्यांना समर्पण करायच्या. आता तुम्ही म्हणाल महाराज विश्वास म्हणजे कसा पाहिजे? विश्वास काय? विश्वास कसा पाहिजे? अहो जसा, थांबा तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल. एक आपल्या खालापुरी सारखं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक सुंदर असं जोडपं राहत होतं. नवीनच लग्न झालं का, नवीन लग्न झालं आणि एके दिवशी त्यांनी ठरवलं आपण फिरायला जायचं. आता फिरायला जायचं म्हणलं कुठं जातात फिरायला? खूप लांब लांब जातात की नाही, भारी भारी ठिकाणी जातात. मग त्यांनी पण ठरवलं आता आपण समुद्राच्या कडेला फिरायला जायचं. आणि गेल्याच्या नंतर असं झालं का, समुद्रामध्ये होडीत बसले. आता तुमच्याकडे काय म्हणतात? होडी म्हणतात का नाव म्हणतात? होडी म्हणतात. हा बरं, होडी. आता मग होडीमध्ये बसतात आणि जातो फिरायला. पण फिरायला गेल्याच्या नंतर ती होडी मधल्या तीरावर आली आणि मधल्या तीरावर आल्याच्या नंतर असं वादळ सुटलं का महाराज, असं वादळ सुटलं ती होडी डगडायला लागली, हलायला लागली. आता काय करायचं? मग बाईला, आता बाईची जात कशी असते, काही पण झालं लगेच घाबरायचं, बरोबर की नाही? तसं गडी माणसं लगेच घाबरत नाही. आता मग बाई लागली वरडायला. नवऱ्याला म्हणजे अहो काहीतरी करा, काहीतरी करा. आता पण नवरा काय म्हणला? काहीच म्हणला नाही तिला, शांत उभा राहिला. आणि थोड्या वेळ त्याच्या डोक्यात विचार आला की आपल्याला फक्त वाचवणारा देव आहे बघा. तो खाली बसला, डोळे झाकून बसला आणि काहीच केलं नाही. आणि झाल्याच्या नंतर हळूहळू ते वादळ शांत झालं. शांत झालं का तसं ते नवऱ्याजवळ गेली, असं डगडग हलवून उठवलं त्यांना. आणि उठल्याच्या नंतर नवरा उभा राहिला.
आणि ती म्हणली होय हो, इतकं वादळ सुटलं होतं, तुम्हाला किती आवाज दिला, काहीतरी करा काहीतरी करा, तुम्ही काहीच केलं नाही, असं का? तसं म्हणल्याच्या नंतर तो उठतो, खिशातून चाकू काढून गळ्याला लावतो. जसा गळ्याला लावतो ना तशी बाई काहीच करत नाही, फक्त उभा राहते. तेव्हा तुला भीती नाही वाटते? भीती नाही वाटते तुला? आता ती म्हणते हे पा, जेव्हा आपल्या दोघांचं लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांनी माझा हात तुमच्या हातामध्ये दिला, मग मी कुणाची झाली? तुमची झाली. मग तुम्ही इकडं मला मारा नाही तर चाल, मला काहीच फरक पडत नाही. म्हणजे एका बायकोचा आपल्या नवऱ्यावरती एवढा विश्वास असतो, एवढा विश्वास, तेवढा आपल्या सद्गुरूंवरती असला पाहिजे. आता विश्वास तुम्हाला समजलं, विश्वास कसा पाहिजे, बरोबर की नाही? आणि संबंध कसा पाहिजे? संबंध असा पाहिजे जसा पाण्याचा माशासोबत संबंध असतो का? काय? आता मला सांगा, पाण्यामध्ये मासे असतात बरोबर की नाही? पण त्या माशाला पाण्यातून बाहेर काढलं, असं वरती टाकलं, पाण्यातून बाहेर काढलं, मग काय करायचं? जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, चुका अहो, जसं त्या माशाला पाण्यातून बाहेर काढल्याच्या नंतर तेवढा तो तरपडतो ना, तेवढं आपण सुद्धा साधू संतांच्या विचारातून बाहेर आल्याच्या नंतर तरपडलं पाहिजे. आपल्या सद्गुरूंच्या जवळून लांब आल्याच्या नंतर आपण सुद्धा तरपडलं पाहिजे. अहो, जसा असा संबंध जर आपला असेल ना, त्यावेळेस खरं काहीतरी म्हणावं लागेल. खरंच बाबा हे त्या स्वरूपापर्यंत, त्या देवापर्यंत पोहोचू शकतं. आणि असा संबंध असल्याच्या नंतर समर्पण केवढं असावं. जसं वारा आहे, काय वारा पाचोळ्याला किती लांब नेतो की नाही? जिकडं वारा जाईल तिकडं पाचोळा जातो. तसं सुद्धा सद्गुरू म्हणतील ना तीच पूर्व दिशा. आणि ज्यावेळेस असा विश्वास, संबंध, समर्पण असं सद्गुरूवरती एवढा भाव असेल ना, त्यावेळेस खरंच आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आणि सद्गुरू हेच करतात. सद्गुरू आपल्याला हरीची म्हणजे भगवंताची प्राप्ती करून देतात. अभंगाचा प्रसंग हरि प्राप्ती हरि प्राप्ती
विश्वास आणि तेवढं प्रेम सुद्धा असावं, तेवढी निष्ठा असावी बरं का. जशी एकलव्याची आपल्या गुरूंवरती निष्ठा होती तेवढी कशी निष्ठा असावी. अहो एकलव्य हा भिल्ल समाजाचा विद्यार्थी होता. भिल्ल समाजाचा असताना त्याला एक धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा, म्हणून तो द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना गुरु मानला. पण गुरु मानल्याच्या नंतर ते काही त्याला स्वीकारत नव्हते, शिष्य म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. का तर तो भिल्ल समाजाचा होता म्हणून. मग आता काय करायचं. त्यांनी खूप विनंती केली त्यांना, मला तुमच्या शिष्य होण्याचं भाग्य मला द्या, भाग्य मला द्या. पण तरी सुद्धा ते स्वीकारत नव्हते. मग काही काळानंतर त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि शिष्य म्हणून स्वीकारल्याच्या नंतर ते त्याला हळूहळू विद्या शिकू लागले. पण जे जशी जशी विद्या शिकू लागले तो तसं तसं ती विद्या ग्रहण करू लागला आणि तो भारी होऊ लागला. विद्या चांगली शिकून एक श्रेष्ठ धनुर्विद्या म्हणून स्वीकारू लागला. पण तसं झाल्याच्या नंतर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वरदान दिलं की तुझ्या एवढा श्रेष्ठ धनुर्धर कोणीच होणार नाही. मग आता ते म्हटले, आता आपण तर असं म्हणल्याच्या नंतर हा एकलव्य त्याच्यापेक्षा दुप्पटीने चांगलं चाललं, आता काय करायचं. त्यांनी त्याला हाकलून दिलं आणि हाकलून दिल्याच्या नंतर एकलव्य जंगलामध्ये निघून गेला. पण जंगलामध्ये निघून गेल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या जंगलामधून द्रोणाचार्य चालले होते. जात असताना त्यांच्या निदर्शनात एक गोष्ट आली. काय तर एक कुत्रा तिथून समोरून चालला होता आणि त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये संपूर्ण बाण हाणलेलं. तर बाण हाणल्याच्या नंतर त्यांना आनंद झाला की बाबा एवढं सुंदर धनुर्धर कोण आहे की एवढे सुंदर बाण हाणले, एकही जागा मोकळी होत नाही. त्यांना आनंद झाला. ते समोर आले, थोडेस पुढे आल्याच्या नंतर त्यांना दिसलं एक पुतळा आहे. तर ती पुतळा फक्त कुणाचा होता तर द्रोणाचार्यांचा पुतळा होता आणि त्या द्रोणाचार्यांच्या पुतळ्यासमोर एकलव्य बसलेला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हा सगळा पराक्रम तूच केला. तो म्हणाला हो मीच केला. त्यावेळेस ते म्हणाले की तुला हे सगळं कोणी शिकवलं. मी ज्यावेळेस तुला काढून दिलं त्यावेळेस तुला एवढं नव्हतं जमत, पण आता कसं काय. त्यावेळेस त्या एकलव्याने सांगावं की गुरु मी तुमच्यावरती निष्ठा ठेवली, मी तुमच्यावरती भाव ठेवला आणि ते आज त्याचं सार्थक झालं का माझं. अशी निष्ठा असल्याच्या नंतर आपण त्या देवापर्यंत पोहोचतो. परंतु आपल्याला काय होते माहिती का, आपल्याला देवादेवातच भेद दिसतात. काय देवादेवातच भेद दिसतात. अहो असं एक ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी संत नरहरी सोना तिथे राहत होते. पण ते होते भक्त महादेवाचे आणि एक सावकार होता, तो पांडुरंगाची भक्ती करायचा. आता मग त्या सावकाराला असं वाटायचं की आपण आपल्या देवासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण काय करावं. आता त्याला प्रश्न पडला. तो म्हटला मी माझ्या पांडुरंगासाठी एक सुंदर कंबरपट्टा बनवला, पण बनवायचा तरी कशाचा, बनवायचा कशाचा, तिथे तुटलाच नाही पाहिजे. त्याने ठरवलं मी आता सोन्याचा कंबरपट्टा बनवला आणि तो नरहरी सोनारांकडे गेला आणि म्हणाला महाराज मला एक सुंदर असा
कंबरपट्टा बनवून द्या, माझ्या भगवंतासाठी मला पाहिजे, मला द्या. मग असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणतात, हे बघ मी देतो बनवून, जा तू माप घेऊन ये. ते जातात आणि माप घेऊन येतात, पण माप देतात आणि परत निघून जातात. तो 2 दिवसांनी येतो कंबरपट्टा नेण्यासाठी आणि जो आल्याच्या नंतर कंबरपट्टा घेऊन जातो आणि आपल्या भगवंताच्या कमरेला लावून पाहतो. आता कमरेला लावलं तर 2 बोट कमी पडतात. मग तो परत जातो, म्हणतो हे पहा मी माप बरोबर आणलं होतं, पण तरी सुद्धा 2 बोट कमी पडतात. आता ते परत आणायला सांगतात माप तेवढंच, पण तो व्यवस्थित घेऊन येतो, पण तरी सुद्धा कमी 2 बोट पडतात, नाही का. मग असं 2-3 वेळा झाल्याच्या नंतर ते म्हणतात, हे बघा महाराज, आता तुम्हाला तिथून यावं लागेल माझ्यासोबत आणि काय करा, तुम्हीच तुमच्या हाताने माप घ्या, म्हणजे काय होईल आता व्यवस्थित बसेल. पण ते म्हणाले, अरे मंदिर कशाच आहे? तो म्हणतो पांडुरंगाचं. आणि ते म्हणतो मी तर भक्त महादेवाचा आहे, आता मला नाही जमणार बनला यायला, मी महादेवाचं तोंड सोडून दुसऱ्या देवाचं तोंड बघत नाही. असं म्हणल्याच्या नंतर मग दोघं विचार करायला लागतात, आता करायचं काय. नंतर सावकार म्हणतात, हे बघा मी काय करतो, तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतो आणि पट्टी बांधतो, मग तुम्ही काय करा माप घ्या, मग काय अडचण अजिबात नाही. त्यांना पण त्याचे विचार पडतात. आता विचार पडतात, मग ते जातात आणि गेल्याच्या नंतर पट्टी बांधतात आणि त्या पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यायला लागतात. पण माप घ्यायला जातात तर त्यांच्या हाताला काय लागतं, महादेवाची पिंड. का तर ते भक्ती करायची ना महादेवाची, आहे का नाही. त्यांना महादेवाची पिंड लागायची हाताला. ते म्हणतात, होय हो ही नक्की पांडुरंगाचीच मूर्ती आहे का? असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणतात, हो पांडुरंगाचीच मूर्ती आहे. असं म्हणल्याच्या नंतर ते परत हात लावतात त्या कमरेला, पांडुरंगाच्या कमरेला हात लावतात आणि माप घ्यायला लागतात, पण तरी सुद्धा पिंड लागते. 2-3 वेळा झाल्याच्या नंतर ते काय करतात, रागारागाची पट्टीच काढून टाकतात. बघतात तर काय, पांडुरंग साक्षात. आता मग पांडुरंग दिसल्याच्या नंतर त्यांना समजलं काय, की देवा देवा का, तर मग त्यांना सुद्धा कळलं की देवा देवा भेद नाही केला पाहिजे. आणि त्यांनी सुद्धा समजल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा मांडलं की देव हा एकच आहे. एक एकाचे हृदय, देव सुद्धा एकच आहे. पण हे समजण्यासाठी काय करावं लागेल, तर आज जावं लागेल. आणि आज गेल्याच्या नंतर कळेल, मनोर बुद्धी हंकार चित्तानि नाहम न चक्षुश्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योग अहंकार नाही, चित्त नाही, तर मी कोण आहे, तर चिदानंद रूप शिवरूप आनंद आहे. आणि हे कधी कळतं, तर आज गेल्याच्या नंतर कळतात. आणि हे कळण्यासाठी आधी साधू संत यावे लागतात आणि ते आल्याच्या नंतर ते आपल्याला उपदेश करतात आणि साधन साधलं जाईल अभंगाचं दुसरं चरण.
पाहिजे. मग याच्यासाठी साधू संत आले पाहिजे आणि असे साधू संत आल्याच्या नंतर आपलं साधन साध्याच्या नंतर जन्म मरणाच्या राडगाडीतून आपण सुटून जाऊ. पण आपलं काय झालंय माहिती का, आपण ज्याच्याने त्याच्याच पाठीमागे लागलो. माझी आई, माझी वडील, माझी बहीण, माझा भाऊ याच्याच पाठीमागे लागले आणि नुसतं संसार संसार आपण करतो. पण हे बघा, असं या मताची मी मुळीच नाही की तुम्ही संसार करू नका. संसार करा, जरूर करा. कारण साधू संतांनी सुद्धा सांगितलंय संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. कारण संसारात राहून सुद्धा भगवंताचं भजन करा आणि वेळोवेळा करा. हे बघा, 24 तासात आपण 10-15 मिनिटं भगवंतासाठी नाही देऊ शकत का? देऊ शकतो ना आपण. 10 नाही 5 मिनिटं तरी देऊ शकतो देवासाठी 24 तासातले. बरं, एवढा वेळ नाही का आपल्याला देण्यासाठी आहे ना? त्यातला थोडा तरी वेळ आपण भगवंतासाठी दिला पाहिजे. आपण काय नुसतं संसाराच्या मागे, आपण संसारात कुणीच कुणाचं नसतं महाराज. काय कुणीच कुणाचं नसतं. एक वकील असतो का, वकील, आणि तो वकील एके दिवशी गावात सप्ता बसल्याच्या नंतर तो सप्त्याला जातो. सप्त्याला गेल्याच्या नंतर एका महाराजांचं कीर्तन असतं, उगले महाराजांचं कीर्तन असतं. आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज प्रमाण घेतात. नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नाही रे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नाही रे कुणी. आरती गाजले गणराजा माझे माझे कुणी, आरती गाजले गणराजा माझे माझे कुणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नाही रे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नाही रे कुणी. आरती गाजले गणराजा माझे माझे कुणी, आरती गाजले गणराजा माझे माझे कुणी. कुणाची भाव कुणाचा, कुणाची कुणाचा भाव कुणाचा, पण कुणाचे सर्व राहिले कुठे धागे जोडले. गेल्या काही सर्व राहिले कुठे धागे. रामायचा माझा, रामायचा माझा, रामायचा माझा, रामायचा कुणाचे कुणी, तुझे नाही रे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नाही रे कुणी. आरती गाजले गणराजा माझे माझे, आरती गाजले गणराजा माझे माझे. नाही रे नाही कुणाचे कुणी असं प्रमाण घेतलं. त्याच्यानंतर तो वकील उठतो आणि मध्येच महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही असं काय म्हणता, कुणी कुणाचं नाही. महाराज म्हणतात, हे बघ कीर्तन होऊ दे आणि कीर्तन झाल्याच्या नंतर पहिला मला भेट, मग मी तुला सांगतो. मग असं सांगितल्याच्या नंतर कीर्तन होतं. कीर्तन झाल्या पहिला महाराजांजवळ जाऊन बसतो आणि पहिला प्रश्न विचारतो, महाराज तुम्ही म्हटले होते मला काय की कीर्तन झाल्याच्या नंतर मला भेट, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. असं म्हणल्याच्या नंतर महाराज म्हणतात, हा बोल तुला काय म्हणायचं होतं. तो म्हणतो की माझी बायको जोपर्यंत मी घरी जात नाही ना तोपर्यंत जेवत नाही. एवढा माझ्यावरती तिचा जीव आहे पा, आणि तुम्ही म्हणतोय कुणीच कुणाचा नाही. असं कसं काय? नाही महाराज असं नाही होऊ शकत. ते म्हणतात, हे बघ तुला बघायचंय ना तुझ्या बायकोचा तुझ्यावरती किती विश्वास आहे, बघायचंय ना. आता थांबा, आता तू काय कर, घरी जा आणि 2 दिवसाने एकदा कोर्टातून सुट्टी घे आणि बायकोला सांग मी कोर्टात चालले. पण सुट्टी मात्र घ्यायची बरं. आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर काय करायचं, दिनक्रम बघायचं तुझ्या बायकोचा, दिवसभरात काय काय करते आणि फक्त लपून बघायचं, तिला कळून द्यायचं नाही. असं म्हणल्याच्या नंतर काय होतं, तो घरी जातो, 2 दिवस होऊन देतो आणि कोर्टातून सुट्टी घेतो. आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर बायको म्हणतो, हे बघ आज मला कोर्टातनं लई काम होतं, लई काम होतं आणि आज मला उशीर होणार आहे घरी यायला. तू काय कर, जेवण कर आणि संध्याकाळी झोपून घे लवकर, मला उशीर होणार आहे बघ.
म्हणते अहो मी दररोज तुमच्यासाठी थांबते आणि एक दिवस नाही थांबले तर काय होईल का बरं? नाही असं नाही चालणार, तुम्ही या, मी तोवर तुमची वाट पाहते. असं म्हणल्याच्या नंतर तो काय करतो, पुढच्या दाराने जातो आणि मागच्या दाराने घरात येऊन वर माडीवर जातो. असं केल्याच्या नंतर बायको त्या उमरेत बसलेलीच असते आणि बसल्याच्या नंतर अर्धा पाऊण तास होतो. तिला इतकी भूक लागते तिला काही कळतच आता काय करायचं. आता म्हणली पटकनी घरात काहीतरी करून खाते, पण जर काही करून खाल्लं ना तर त्यांना कळत, सामान थोडं कमी झालं ना तर त्यांना कळत ही काहीतरी करून खाल्लं. आता काय करायचं तर ती दुकानात जाते आणि दुकानात गेल्याच्या नंतर अर्धा किलो तांदूळ घेते. काय अर्धा किलो तांदूळ घेते आणि ज्या तांदळासाठी भात बनवण्यासाठी जेवढं काही साहित्य लागतंय तेवढं साहित्य घेते, सामान घेते आणि घरी आल्याच्या नंतर मस्त खिचडी भात बनवते. मस्त खिचडी मसाले भात बनवते. अर्धा किलो तांदळाचा पावर का मस्त तांदळाचा भात बनवते आणि एकटीच खाते. नवऱ्याला थोडं सुद्धा ठेवत नाही, एकटी खाते अर्धा किलो तांदळाचा भात आणि खाल्ल्याच्या नंतर बसते उमरेत पाणी पिऊन. बसल्याच्या नंतर तिच्या डोक्यात एक विचार येतो, अरे आपण खाल्लाय भात आणि बसलोय दार, पण आल्याच्या नंतर नवरा संध्याकाळी पाहिलं तर भांडे बघत आणि काय त्याला कळत की मी काहीतरी करून खाल्ले. पटकन उठती, पटकन ते भांडे घासते आणि परत जाऊन बसते. बसल्याच्या नंतर परत अर्धा तासाने तिला भूक लागते. भूक लागल्याच्या नंतर गावासमोरून पेढ्यावाला चालला. पेढ्यावाल्याला म्हणते, अहो पेढेवाले, पेढे कसे दिले? मग तो 20 रुपयाचे पाव किलो पेढे. असं म्हणल्याच्या नंतर 20 रुपयाचे पाव किलो पेढे घेते, घरात येते, एकटी खाते. नवऱ्याला एक सुद्धा पेढा नाही ठेवत का? तुम्ही ठेवत असता नाही का? मग एक सुद्धा पेढा ठेवत नाही, एकटी खाते का? खाल्ल्याच्या नंतर परत पाणी पिते आणि बसते. पण काय बाबा तिच्या मनात विचार आला ना भुकेचा, तिच्या समोर काही ना काय हजर लगेच व्हायचं, काय देवायची हाय का नाही. आणि मग असं झाल्याच्या नंतर परत अर्धा तासाने तिला भूक लागते. आता म्हणली बाबा आता दोनदा खाऊन बसले बा मी, आता परत मला भूक लागली, आता काय करावं. परत असं म्हणल्याच्या नंतर घरासमोरून एक उसावाला चालला आणि तो म्हणायचा 1 रुपयाचे 4 ऊस, 1 रुपयाचे 4. ती जाते 1 रुपया घेऊन आणि म्हणते, ओ उसावले मला 1 रुपयाचे 4 ऊस, तू लगेच ऊस देतो. घेऊन येते, सगळे ऊस खाऊन टाकते, बघता काय माझ्याकडं खाती. आणि ती खाल्ल्याच्या नंतर नवऱ्याला थोडं सुद्धा नाही ठेवत, एक सुद्धा नाही ठेवत आणि एकटीच खाऊन घेते. खाऊन घेतल्याच्या नंतर आता दिवस मावळत आला होता. आता दिवस मावळला, संध्याकाळ व्हायला लागली. आता मग काय करायचं? आता म्हणली हे पा मी सकाळपासून नुसती खाते, आता माझं पोट लय भरले. पण असं मला अवतार बघितल्याच्या नंतर नवऱ्याला काय वाटत की चांगली मस्त ही जीवन बसलेली दिसते. तिने असा अवतार केला की 4 दिवस काहीच नाही खाल्लं. असा अवतार केला 4 दिवस काहीच नाही खाल्लं. आणि असं झाल्याच्या नंतर बसली उमरेमध्ये आणि संध्याकाळ झाली. नवरा आला बाहेर नाही का. आता मग आल्याच्या नंतर नवऱ्याला म्हणते, नवरा घरात नाही घुसत तरच म्हणते, होय वो आज कशी राहिली कोर्टातली मात. असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणतो अर्धा किलो खिचडी तांदळाचा भात. असं म्हणल्याच्या नंतर तिला वाटतं यांना कळलं का काय ते. मग असं म्हणल्याच्या नंतर ती काय करते, मग तिने गप्प बसावं का नाही. पण बाईची जात कशी पुढच्या डब्यात जाऊनच बसायचं, अशी बाईला पोट असते. मग ती काय करते, ती म्हणते, होय वो आज कशी कोर्टात, आज का तुम्ही एवढे आडे वेडे. असं म्हणल्यावर ते म्हणतो 20 रुपयाचे पाव किलो पेढे. असं म्हणल्याच्या तो पण शांत बसावं नाही का बाईने. बाई शांतच नाही बसत. ती परत म्हणते आज का एवढी धासपूस. ते म्हणतो 1 रुपयाचे 4. असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणते आता यांना काही कळालं आहे तरी पण नाही शांत बसत आहो. ती परत म्हणते तुम्हाला कसं कळलं. असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणतात तुला माझ्याशिवाय कसं गिळलं. मला सांगा आहे का कोणी कुणाचं, कोणी कुणाचं नाहीये. मग मला सांगा असं झाल्याच्या नंतर आज तुम्हाला तर तुमच्या घरच्यांवर विश्वास बसेल. असं नाही समजायचं, खरंच नाही. आपलं कर
बहिणी कोणी नवते माता पिता संतांशिवाय प्राप्ती नाही होऊ शकत. काय करायचंय? जाता जाता एवढंच सांगत तुम्हाला. काय जाता जाता एवढंच सांगत. आता मला सांगा, प्रत्येकाला असं वाटतं का देव आपल्या घरी यावं म्हणून? कुणाला वाटतं देव आपल्या घरी यावं? हात वर करा. कुणाला वाटतं देव आपल्या घरी? कुणालाच नाही वाटत. वाटतं की नाही? हा करा लाभ काही नका करा. हा एवढंच झालं ना. तुम्ही कुठून आले? कुठून? मग मला सांगा, प्रत्येकाला वाटतं की देवानं आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि कुणाला वाटतं की आपण देवाच्या घरी लवकर जावं? कुणाला वाटतं? कुणालाच नाही. फक्त त्या आजींनाच वाटतं का? तुम्हाला नाही वाटत का? प्रत्येकाला वाटतं की देवानं आपल्या घरी यावं. कुणाला असं नाही वाटत की आपण देवाच्या घरी लवकर जावं, नाही का? पण काही असू द्या, काय केलं पाहिजे? एकदा ज्याला असं वाटतं ना देवाने आपल्या घरी यावं, तर प्रत्येकाने एकदा उंच हात करा आणि शिवशंकरांचं भजन करू. नमः शिवाय नमः शिवाय
भजन केल्याच्या नंतर ते देव सुद्धा गालातल्या गालात असेल हो, त्याला सुद्धा आपलं कौतुक वाटेल. पण आपण तेवढं भजन केलं पाहिजे, त्याला वाटेल देवाला, तो म्हणजे भाव. शुद्ध सात्विक भाव जर असेल ना तर खरंच देव आपल्या जवळ यायला मागं पुढं करणार नाही बरं का. पण तेवढा खरंच भाव असला पाहिजे, तेव्हा देव आपल्या जवळ येऊ शकतो आणि आपण देवापर्यंत जाऊ शकतो. विठोबा रखुमाई जाता जाता एवढंच सांगलं, काय करा का आपल्या मुलांना संस्कार, कारण संस्कार देणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांना संस्कार देणं खूप गरजेचं आहे आणि तेवढंच काम करा. आपण मुलांचे आई वडील आहोत म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की खरंच आपण मुलांना संस्कार दिले पाहिजे. आपण कुठं कमी नाही पडलं पाहिजे. आपल्या मुलांना संस्कार देण्यात कधीच कमी नाही पडलं पाहिजे, कारण संस्कार खूप गरजेचे आहेत. अहो म्हणजे जिजामातांनी शिवरायांना संस्कार लावले, नवे नवे त्यांना घडवलं. वाघिणीचं पुत्र, वाघिणीचं काळीचं तिचं वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास उरी जगदंब तिच्या हाती. अहो आभाळ एवढा पुत्र तिचा, तिथं मुगालाही पडली छोटी. हिरवा चुडा घालणाऱ्या नाजूक हातामध्ये तलवार उचलली आणि ध्यास घडून दाखवला त्या मातेनं. ती माझी राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाऊ. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. बापाचा बापे वाघ शिवा जन्मला, बापाचा बापे वाघ शिवा जन्मला, बापाचा बापे वाघ शिवा जन्मला, बापाचा बापे वाघ शिवा जन्मला. अरे जिजाऊची पुण्याई, अरे
माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळा तो बापाचा बाप शिव पाहिजे. अहो ते जिजामातांनी शिवरायांना संस्कार दिले, शिवरायांना घडवलं म्हणून आपण इथं आहोत. शिवराय नसते ना घडले तर हे स्वराज्य निर्माण नसतं झालं, आणि स्वराज्य निर्माण झालं ते फक्त आणि फक्त शिवरायांमुळेच निर्माण झालं, स्वराज्य घडलं आणि त्यांच्यामुळं आज आपण इथं आहोत. अहो ज्यावेळेस शिवराय जिजामातांच्या गर्भामध्ये वाढत होते ना, त्यावेळेस माझ्या जिजामातांना असे डोहाळे लागायचे, दान पट्टा कसा फिरवावा, भाला कसा फेकावा, घोड्यावरती स्वार कसं व्हावं, हे माझ्या जिजामातांना डोहाळे लागायचे. आणि आपल्याला काय डोहाळे लागतात हो? आपल्याला चिंचा खाव्याशे वाटतात, मोर खाव्याशे वाटतात, बरोबर की नाही? आणि काही जरी नाही ना भेटला तर मित्रांना सुद्धा चाटायला कमी करत नाही. अशा तर बायांना आजच्या डोहाळे लागतात, पण असे डोहाळे माझ्या जिजामातांना नव्हते लागले हो. माझ्या जिजामातांना खूप सुंदर डोहाळे लागले होते, त्यामुळे शिवराय घडले. आणि खरंच असे जर डोहाळे लागले ना आपल्याला, असे जर प्रत्येक स्त्रियांमध्ये अशी ऊर्जा तयार झाली ना की खरंच आपल्या घरामध्ये सुद्धा शिवराय घडले पाहिजे, तर खरंच शिवराय जन्माला येतील बरं का, आणि खरंच शिवराय घडतील आज सुद्धा. पण तशी आजच्या आयांची परिस्थिती तशी निर्माण झाली पाहिजे, बरोबर की नाही? वाटतं ना प्रत्येकाला की आपल्या घरात काहीतरी आपल्या मुलाने काहीतरी चांगलं करा, वाटतं ना काहीतरी चांगलं. अहो आज 4 दिवसाने 15 ऑगस्ट येईल, बरोबर की नाही? येईल ना, आज किती तारीख आहे? 11 तारीख आहे, बरोबर. अजून 4 दिवसाने 15 ऑगस्ट येईल. पण ते जवान पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म. अहो आपल्या भूमीला संतांचं भूमी म्हणून ओळखलं जातं, आणि आपल्या संत भूमीचं आणि देशाचं जे रक्षण करतात ना त्यांना वीर जवान असे म्हणतात. आणि खरंच ते जवान आपल्या प्राणाची आहुती देतात, आपल्या प्राणाची आहुती देतात आणि आपल्यासाठी, आपल्या भारत मातेसाठी तिथं ते शहीद होतात, तिथं ते जवान लढतात. खरंच ते जवान ज्या आईच्या, ज्या वडिलांच्या पोटी जन्माला आले ना, किती आई वडील त्यांचे थोर असतील हो. खरंच असे पुत्र आपल्या जन्माला आले पाहिजे का? अहो अशा जवानांसाठी मला एक सुंदर गीत म्हणावं असतं. सलाम शहीदों को जो खो गए, सलाम शहीदों को जो खो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए, वतन को जगा कर जो खुद सो गए. उठे लाडले अपने माँगों के पाले, मगर हो गए गोलियों के हवाले. आजादी के बदले जवानी लूट दी, वतन के लिए जाके बाजी लगा दी. हमारे थे अब देश के हो
जेव्हा निघतात म्हणून आपल्याला सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे. आज जाता जाता एवढंच म्हणेल, आई वडिलांची सेवा करा आणि सद्गुरूंची सेवा करा. नक्कीच तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकता. आज ज्यांनी माझ्या सेवेला म्हणजे सर्व गायक वृंद असतील सर्वांनी साथ दिली चांगली, सर्वांचं अंतःकरणापासून आभार मानते. आणि ज्यांनी मृदुंगाला साथ दिली ते म्हणजे कृष्ण महाराज असतील, त्यांचंही अंतःकरणापासून आभार मानते. तसंच आपला कार्यक्रम ज्यांनी शूट केला त्या महाराजांचं सुद्धा अंतःकरणापासून आभार मानते. चोपदार होते म्हणून मला काही भीती वाटली नाही, ते पाठीमागत होते नाही का, आणि दंड घेऊन उभा राहिले त्याशिवाय आहे का नाही, म्हणून मला काही भीती वाटली नाही. त्यांचं सुद्धा आभार मानते अंतःकरणापासून. आणि ज्यांच्या नियोजनावरून हा येण्याचा योग आला ते म्हणजे शिवभक्त मंजुळदास महाराज असतील, त्यांचंही अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर तुम्ही सर्व मायबाप असतील, तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. कारण तुम्ही नसते तर मी कुणाला सांगितलं असतं, बरोबर की नाही? तुम्ही नसते तर मी कुणाला सांगितलं असतं. तुमचंही अंतःकरणापासून आभार मानते. आणि ज्यांच्यामुळे मी इथं बोलू शकते ते म्हणजे हरिभक्तपरायण गुरुवर्य राजाराम बाबा जगताप, मातोश्री विद्याताई महाराज जगताप, श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, यांच्या कृपा आशीर्वादाने मी इथं बोलू शकले. त्यांचंही अंतःकरणापासून आभार मानते. आणि खरंच आभार मानायचं म्हटलं ना तर मला ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी ज्यांनी परवानगी दिली ना तर ते म्हणजे माझे आई वडील असतील बरं का. खरंच खूप गरीब कुटुंबातली मी मुलगी आहे आणि खरंच माझी इच्छा होती की काहीतरी करायचं आणि करायचं म्हणून मला परमार्थ करायला खूप आवडलं. म्हणून मी सांगितलं आई वडिलांना की मला परमार्थ करायचा आहे आणि मला या क्षेत्रामध्ये जाऊ द्या. असं म्हणल्याच्या नंतर सुरुवातीला मला विरोध झाला बरं का, की खरंच तू होशील का, एवढं भारी करशील का, तुला जुळेल का, असं ते सुद्धा म्हणायचे. आणि पण तरी सुद्धा मला ज्या मार्गाकडे यायचं होतं त्यांनी मला परवानगी दिली, त्यांच्यामुळं मी आज इथं बोलू शकले. त्यांचंही अंतःकरणापासून आभार मानते. आणि पंढरीश पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना संपन्न करू. त्याआधी एक भैरवी होईल. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत,
ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय